हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली घेऊन येतात तुमच्यासाठी नवीन ब्लॉग, आणि तो पण आपल्या ड्युकीचा. खूप महिन्यानंतर ड्यूक काढली आहे. तर सांगायचं आहे तो हेच आहे की शिपवर होतो त्याच्यामुळे आपले ब्लॉग आले नाही. तर आता मी हिची सर्व्हिसिंग वगैरे केली मस्त, आणि गाडी चालवायला आलो. तर पालघरमध्येच आलेलो, सर्व्हिसिंग केली वसईला आणि आलो पालघरला. तर आता निघतो आहे घरी जायला. थोडं इथे एन्जॉयमेंट केलं मी. तर भावांसोबत वगैरे खूप, आईसुद्धा आली होती. थोडं 2-4 दिवस इथे राहिलो आम्ही. आता जातो आहे घरी. दोघं भाऊ पण घरी येतात आहे माझ्या, तर त्यांना घेऊन आता आपल्या घरीच जातो आहे. तर त्यांना मी ट्रेनला पाठवलं ॲक्च्युली, कारण का आपल्याकडे गाडीवर एवढी जागा नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना ट्रेनला पाठवलं आहे. आता मला माझी इच्छा आहे की पालघरचा पण व्लॉग काढूया एक. तर बघू आता नेक्स्ट टाईम परत 30 नाही तर 1 तारखेला मे बी कुठला तरी सण आहे इकडे शिरगावमध्ये, तर तेव्हा येणारच आहे मी. तर तेव्हा तुम्हाला दाखवेलच तो व्लॉग. आता जातो आहे, निघतो आहे घरी. खूप उशीर झाला, वाजल्यात 2-2:30 वाजल्यात. तर किती मिनटं लागतील पोचायला काय माहिती नाही, तरी लवकरात लवकर पोचेलच. तर बघू, जाऊ जरा हळूहळू, काय घाई नाही. आणि तुम्ही माझा गोव्याचा व्लॉग बघितला असेल, कसा वाटला सबस्क्राईब केलंच असेल, परत लाईक पण करा. सबस्क्राईब करून लाईक पण करा. काय नाही, आपले पण ऑलमोस्ट आता 410 सबस्क्रायबर झालेत. 410च्या वरतीच झालेत ॲक्च्युली. तुम्हाला व्लॉग आवडतो का नाही ते पण सांगा मला नक्कीच व्लॉगमध्ये. आता खूप दिवसातून तर मी बाईकचा टाकतो आहे व्लॉग. मस्त. मी 13 तारखेला घरी आलो. 13 तारखेला माझं साइन अप झालं. 13 तारखेला आलो. परत गाडी गावी होती, तिला गावावरनं विरारला आणली. त्याच दिवशी 13 तारखेला आलो, त्याच दिवशी मी गाडी घरी आणली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी लगेच ट्यूसडेला गेलो वसईला सर्व्हिस सेंटरमध्ये. सर्व्हिस सेंटरवरनं मग डायरेक्ट मग सर्व्हिस वगैरे केली. टोटल मला कॉस्ट 6000 रुपीज पडलं. म्हणजे पूर्ण ऑइल चेंज, ब्रेक ऑइल चेंज, कूलंट ऑइल चेंज, परत मागचा ब्रेक पॅड गेलेला ते चेंज केलं. फुल अराऊंड टोटल खर्च झाला माझा 6000. पण गाडी मस्त मक्खनसारखी चालवायला लागेल, तर बरं वाटलं मला ते. आता बघूया पुढे जातोच, काय होतं दाखवतोच तुम्हाला. कारण की एवढी मोठी व्हिडिओ मी तर बोलायला गेलो तर खूप काही बोलतोच, पण व्हिडिओ मोठी होणार, मग तुम्हाला मजा येईल का नाही म्हणून दाखवतो पुढे काय काय होईल ते. परत दोघं भाऊ येतात आहे मॅजिकमधनं, ते काय ट्रेनला आणि डायरेक्ट आपल्या घरी. त्यांना पण नेतो. शाळा सुटली आहे पोरांची. हां, तो छोटा भाऊ आहे, तो इकडेच राहतो, म्हणजे याच शाळेत जातो शिरगावच्या. तर वाटतं त्याची एक्झाम आज लास्ट पेपर होता, त्याची आजच एक्झाम संपली. म्हणून तो रेडी झाला की मला पण दादा यायचं आहे घरी विरारला. तर मी बोललो चल जाऊया. तसं पण घरी राहून काय करणार, इथे फिरणार उन्हात वगैरे. त्याच्यामुळे त्याला बोललं चल आहे, जाऊ जरा एन्जॉय करूया. मग ऋषिकेश मित्राला कालच मी मेसेज केला, भाई आपली 4 व्हीलर लागेल आपल्याला, जरा भाऊ वगैरे येणार आहेत त्यांना फिरवायला. बोललो ठीक आहे, तू ये तरी. तो बोलतो तू ये तरी, मग आपण जाऊया. मी बोललो ठीक आहे. ब्लॉग बनायचा हेतू म्हणजे खूप महिन्यापासून गाडीचा ब्लॉग टाकला नाही, म्हणजे ऑलमोस्ट झाले 3-3.5 महिने. तर मी बोललो या फेरच आलं आहे तर गाडीचा ब्लॉग पण टाकूया, कारण का नंतर टाईम भेटेल नाही भेटणार, म्हणून मी बोललो टाकून घेऊ. टाईम भेटेलच, पण एडिटिंगला खूप टाईम लागतो ना. आपल्याला वाटते की ब्लॉग सोपं असते टाकायचं, पण तोच ब्लॉग एडिट वगैरे करा त्याला टाईम लागतो. म्हणून बोललो आता काहीतरी होईल छोटा मोठा ब्लॉग, तर टाकून घेऊच. आणि हा रस्ता पालघरमध्ये सातपाटी जायला हा रस्ता आहे ना, तो खूप स्ट्रेट, म्हणजे सरळ बोलू नाही शकत, पण एकदम मस्त केलं. तर गाडी पळवायला पण इथे मजा येते, बाकी काय नाही.
आणि गाईज मी जेव्हा शिपमध्ये होतो 3-3.5 महिने, तेव्हा मम्मीने आणि पप्पांनी पालघर साईडला ब्लॉक घेऊन ठेवला आहे. काय माहिती नाही अमाऊंट किती आहे, पण ब्लॉकचं रस्ता इथेच आहे. जेव्हा मी काल गेलेलो बघायला. ओ भाई कुठे होतो मी? हां, ब्लॉकचं काल गेलेलो बघायला. मस्त आहे, 3 BHK आहे आणि आराध्य काहीतरी अपार्टमेंट आहे. तर ही जी गल्ली जाते चालू कन्स्ट्रक्शनमध्ये हात चालू आहे ती बघा, ती बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला चालूवाली, त्याच्यातच आहे. तर मला बोललेलं आहे शिपमध्ये असतानाच की आम्ही ब्लॉग घेतो असं तसं. म्हटलं चालेल, हरकत नाही, घेऊया. इन फ्युचर तर आपल्यालाच कामाला येईल. म्हटलं हरकत नाही, घ्या. साईडला थांबलेलो कारण का कॅमेऱ्याचा अँगल बघायचा होता मला मोबाईलमध्ये, प्रॉपर व्ह्यू येतो आहे का. तर चेक केलं तर प्रॉपरच आहे. तर आता निघूया. चला, हे बघा, हीच का नाही ना, ही नाही मॅजिक. मला वाटलं हीच मॅजिक आहे, कारण का अशाच मॅजिकमध्ये ते बसलेले भाऊ लोक, पण ही नाही. तर व्ह्यू तर प्रॉपर येतोच. तर जाऊया आपण लवकरात लवकर घरी. आणि ब्लॉगचं थंबनेल ठेवूया आपण खूप महिन्यानंतर गाडी काढली फिरायला, असं काहीतरी. थंबनेल तर आठवत नाही, पण जेव्हा एडिट करतो तेव्हा आठवतच आपल्याला थंबनेल. तर भाऊ कधीपासून बघतो या बुलेटवाल्याचा सिग्नल चालूच आहे, तर जाऊन त्याला सांगूया सिग्नल चालूच आहे असं. दादा सिग्नल चालू आहे, सिग्नल चालू आहे. कारण का कोण बघणार, म्हणजे कोणाला वाटलं या असल्या आता तर तो सीन होणार ना थोडा छोटा मोठा, त्याच्यामुळे त्याला सांगितलं मी सिग्नल चालू आहे असं. आणि गाय शिपवरनं आल्यापासून एवढी अंगात गरमी झाली आहे ना. शिपमध्ये कसं 24 तास AC चालू होती आणि माझी इथे ACचं पूर्ण गरम असं निघालं का काय सांगू. आणि परत एवढं गरमीमधनं रायडिंग करतात. रायडर्स लोकांना खूप सलाम आहे. म्हणजे कोण जातं लाँग ड्राईव्हला वगैरे त्यांना चालवायला लागेल ना. एक वेळेस ते रात्रीचे थांबतात, स्टे करतात, पण दुपारचं नाही करत, कारण का लवकरात लवकर त्यांना तो डिस्टन्स कव्हर करायचा असतो. त्याच्यामुळे पण सल्यूट आहे रायडर लोकांना. आणि मलासुद्धा, मी पण एक पागल एवढा रायडर आहेच. ते माझ्या आईला माहिती आहे मी केवढा पागल आहे रायडिंगसाठी. आता काही कारणामुळे मला पण थोडं माझे स्वप्न थोडं साईडला ठेवायला लागतील, कारण का आता कोणाच्या अंगावर खूप जबाबदारी असतात. कोणाच्या, माझ्या पण आहेत, पण माझ्या एवढी नाहीत. माझा पप्पा, माझी मम्मी, आई म्हणजे एवढं सपोर्ट आहेत की मला एवढ्या जबाबदारी नाही देत. पण माझ्या मते मी स्वतःने एक जबाबदारी घेतली पाहिजे, असं करतो आहेच. तर थोडं आता एवढं रूमचं झालं, म्हणजे मे बी ते पालघरचं रूमचं थोडं करून आई, पप्पा आणि मी थोडं करून जमा करतो, जेणेकरून ते रूम क्लिअर होईल लवकरच. आयुष्यात सगळं काही करा गाईज, पण आई बापाला विसरू नका. तेच तुमचं बोले तो एक साधन आहे, सपोर्ट आहे. बाकी तुम्हाला कोण मदतीला एवढं लवकर येणार नाही, पण घरचा सपोर्ट असतो ना तर सगळं काही नीट होतं. काय रे, ओव्हरटेक करायला देतोय का नाही मला? नाही, पुढे आता करू शकतो. केला. ओ भाई, खडी. तर काय फायनली आपण आता पालघर या गावात बोलतो, म्हणजे एक बाजार भरतो पालघरच्या इकडे, तिथे पोचलो आहे. आणि काय एवढी गरमी आहे ना, काय बोलू, पूर्ण आतमध्ये एवढं गरम झालं आहे मला. तर जातोच. अजून काही इन्सिडेंट असा होत तर नाही की तो तुम्हाला दाखवू, कारण का आपली ड्राईव्ह
कशी तरी असली तरी प्रॉपर चालवतो आपण. एवढं फुल छपरी टाईप नाही चालवत. लोक तर बोलतात KTM आहेत म्हणजे छपरी, तर असं काही नाही आहे. पुढून आवाज येतो आहे मला आता. कॉन्सर्टच्या इकडनं वाटतं कॉन्सर्ट टाईट करायला लागेल. बघू पुढच्या महिन्यात झाला आता काय नाही. त्याला सांगेल बघ कॉन्सर्ट गेला आहे तर टाकून दे, तर टाईट कर, विषय संपला. तर भाईने नवीन KTM घेतलं आहे. हां 200 घेतलं आहे 200. कॉंग्रॅच्युलेशन भावा, कॉंग्रॅच्युलेशन भावा. नाही तर आता गाणाच बनणार होतं तुझ्या गाडीसाठी. माझा आवाज तर येतो आहे ना नीट? तर बघू आता मी व्लॉग टाकेल, चेक करेल तेव्हा समजेल माझा आवाज नीट येतो आहे का नाही. काहीतरी थंड प्यायचं मन करते, पण काय पिऊ काय नाही ते नाही समजलं. काहीच फायनली आपण आलो आहे हायवेला. तर तुम्हाला मागे बोलत होतो तो एक रायडर चालला आहे. उन्हामध्ये नाही थांबणार, एक वेळेस रात्रीचं थांबणार, स्टे घेणार, पण उन्हामध्ये नाही थांबणार. एवढं गरमी सहन करून ते पुढे चालत राहतात. आणि MH43 तिकडची बुलेट आहे, रॉयल एनफील्ड हिमालया न्यू मॉडेल. बरं वाटतं असं रायडर कोण मध्ये भेटलं तर. पण त्याच्याकडे तर प्रॉपर गिअर्स आहे, आपल्याकडे प्रॉपर गिअर्स पण नाही, फक्त एक हेल्मेट आहे बस, बाकी काय. तर ते पण स्वप्न आहे माझं गिअरचं वगैरे घेऊच. थोडं घराच्या जिम्मेदारी वगैरे येतात, जबाबदाऱ्या. घराच्या जबाबदाऱ्या आल्या का ते स्वप्न थोडंसं बाजूला ठेवायला लागतं आणि पुढे सध्याचं काम चालू ठेवावं लागतं. काय नाही, एक ना एक दिवस स्वप्न पूर्ण होईलच हर एक माणसाचं, हर एक व्यक्तीचं. फक्त मेहनत सोडू नका, मेहनत करत राहा बस. कारण का तुम्ही मेहनत कराल तर तुमचं स्वप्न पूर्ण होईल. घरी बसल्या बसल्या काही होणार नाही. देवाला हात जोडून पण काही होणार नाही. देव बोलेल फक्त तुम्ही माझ्यासमोर हात जोडताय, तेवढं तुम्ही थोडीशी तरी मेहनत करा, मी तुमच्या सपोर्टला आहेच. म्हणून मेहनत करत राहा, हार नका मानू बस. बाकी जास्त भाषण दिलं असं वाटतं मला आज. तो समोर दिसत असेल जीवदानीचा डोंगर. म्हणजे ऑलमोस्ट आपण आलो आहे. 5 ते 7 मिनटाचा रस्ता राहिला. तर जाऊ घरी, जरा फ्रेश वगैरे होऊ. बघू थंड पाण्याने आंघोळ केलं तरच बरं वाटेल, नाही तर डोक्यावर थंड पाणी तरी टाकेल. बघूया. खूप 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 थकलो या उन्हात असं वाटलं. तेवढं रायडिंग केली मी, तर कधीच नाही वाटायचं मला, पण यावेळेस खूप वैताग आला. ही गरमी एवढी आहे ना. बरं झालं मी हातात हे घातले. काय माहिती आवाज येतो तर पुढे जेव्हा जाईल तेव्हाच. आता सध्या काही नाही. गेलं तर जाऊन पण येईल. बापरे बाबा, बापरे. चला, तो बघ माती उडवत चाललाय. काय एवढी घाई कसली आहे? मात खाली लागलं डायरेक्ट मधलं काय तर फटकन फुटायचं. एवढी घाई कशाला काय माहिती नाही. भाईने पण सिग्नल देऊन ठेवला. लवकर घरी पोहोचेल. पण गाडी जेवढी फास्ट चालवते ना तेवढं बरं वाटतं. पण तुम्ही पण चालवा, पण तुम्हाला कंट्रोल करता येईल एवढंच चालवा. कारण का ड्यूक तुम्हाला कुठली पण सुपर बाईक चालवायची असेल तर पहिलं तुम्ही ड्यूक 390 कंट्रोल करा. कारण का तिच्याहून खूप RPM बोले तो स्पीड टॉर्क जास्त कुठल्या गाडीला नाही. 390च्या सेगमेंटमध्ये तुम्ही पहिला ही चालवा, मग सुपर बाईक चालवा, मग तुम्हाला सुपर बाईक बरोबर कंट्रोल. जोपर्यंत ही तुम्ही कंट्रोल करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुपर बाईक कंट्रोल होणार नाही.
तुम्ही जेव्हा ही शिकाल, ही चालवली, ही कंट्रोल करता आली तरच तुम्ही सुपर बाईक कंट्रोल करू शकता. मे बी इन फ्युचर आपण पण घेऊयात सुपर बाईक, काय हरकत नाही. त्याच्यावर पण मस्त मस्त ब्लॉग होते. पण हिला पण ठेवणार, ही पण आपली जान आहे, हिला पण ठेवायचं आपण. कारण का पहिलं आपल्याकडे ॲक्टिव्ह होती, ॲक्टिव्ह होतं, आता गावाला पाठवली तर गावालाच आहे ती. चालवत तर कोण नाही, पण तशीच उभीच आहे ती. तिला पण एक 30-35 हजार रुपये खर्च असेल, पण काय हरकत नाही, ती नकोच आता, तशीच ठेवूया, नाही तर विकून टाकूया. आता आलो आहे. तर फायनली गाईज आपण आलो आहे आपल्या घराच्या ऑलमोस्ट 2 ते 3 मिनटावर. तर ह्याच्यात काय मी एवढं बोललो नाही या ब्लॉगमध्ये, फक्त थोडंसं ज्ञान दिलं. ज्ञान बोले तो भाषण, थोडंसं तुम्हाला समजेल मला समजेल असंच दिलं, जास्त काही उलटं नाही बोललो आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा. बस लाईक, व्ह्यूज तर ठीक आहे, पण लाईक तरी करा, म्हणजे मला समजू दे ना मला माझ्या ब्लॉगला किती जण लाईक करतात. आणि कमेंटसुद्धा करा, माझी काही चुकी असेल का काही बरोबर वाटलं तर त्याच्यात तुम्ही कमेंट तरी करा, जेणेकरून मला तरी समजेल की मी काय चुकतो आहे, काय बरोबर बोलतो आहे. तर त्या म्हणण्याप्रमाणे पुढे बोलेल, पुढे नाही बोलणार असं. तर मग आपण हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. भाई स्वतः रॉंगने येतं आणि तशी त्याला शिकवणार, जाऊन दे, काय हरकत नाही. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय, गुड बाय. रात आपण पोचलो आहे घराच्या साईडला. आणि हा बघा समोरच ब्रिजचं काम चालू आहे आपला, म्हणजे ते आपल्या घराच्या समोरूनच दिसते मागच्या साईडलाच. तर अतिउत्तम, चांगली गोष्ट आहे. इथे आपला हा गॅरेजवाला खास मित्र, काम चालू आहे त्याचं पण. चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.